बहुजन आघाडी पक्षाने तिकीट दिलं आणि मोठा विश्वास दर्शवला, काय सांगाल? सर्वप्रथम तुमची प्रतिक्रिया. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. हे पहा, काल रात्री 11:30 वाजता मला फोन मिळाला बाळासाहेबांकडून की तुम्ही वंचितकडून जनरलचं सीट तुम्हाला मी मान्य करतो, घ्यायला तयार आहात का? आवाज येतो. तर मी म्हटलं काही हरकत नाही, येतो, मी मान्य आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज वंचितची जी शान मान आहे ती फार महत्त्वाची आहे. कारण आपण बघतो की मागच्या नगर परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलेलं आहे आपल्या वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी ही सर्वांची आहे. इथे काही केवळ एक पक्ष नाही आहे किंवा एक समाज नाही आहे, तर संपूर्ण समाज, मग ते बौद्ध असतील, चांभार असतील, मातंग असतील, इतर सर्व समाजाची मंडळी याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि मी जनरलचं तिकीट मागण्यामागे माझा उद्देश आहे किंवा स्वीकारण्यामध्ये माझी बरीचशी मंडळी इतर जी आहेत, बौद्ध तर आहेतच, पण इतर एससी मध्ये जी मंडळी आहेत ती फार महत्वाची आहेत. नंबर एक, का घेतलं तिकीट? तर मला या वेळेला फार महत्वाची अशी कामं करायची. काय कामं करायची आहेत? महत्वाचं म्हणजे की हा जो परिसर आहे माझा 25 नंबर, हा 25 नंबर प्रभाग मला नंदनवन करायचा आहे. नंदनवन कसा करायचा आहे? तर प्रत्येकाच्या घरावर तुमचं जे काही आज आपल्याला विद्युत महागात पडते ते सोलार सिस्टीम बसवायचं आहे. नंबर 2, पाणी पुरत नाही, आपल्याला 10-10, 12-12 दिवसांनी पाणी येतं, ते मला 4 ते 5 दिवसांनी आणायचंय, असे हमीपत्र मी दिलेलं आहे. नंबर 3, आज आपले पालक सर्व, तुम्ही, आम्ही सर्वजण आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत मोठी फीस आपल्याला भरावी लागते. मी त्या प्रभागामध्ये माझ्या सगळ्या समाजातील लोकांचे जे काही मुलं आहेत, मुली आहेत, तर त्या मुलांना आणि मुलींना कमीत कमी अर्ध्या याच्यापर्यंत फीस पडेल असं प्रयत्न करणार. नॉट ओनली दॅट, मी सर्वच्या सर्व सोयी सुविधा, शैक्षणिक, आरोग्य, बरोबर आहे, सुख त्यांचं आणि इतर सर्व गोष्टी त्यांच्यासाठी करणार आहे. एवढंच करणार नाही आहे बांधवांनो. एक लक्षात घ्या की आपल्याला या औरंगाबादकरांना किंवा छत्रपती संभाजीनगरकरांना एवढा त्रास आहे सगळ्या बाबतीत. रोड नाही आहेत, ड्रेनेज नाही आहेत, ह्या सगळ्या सुविधा मी देणार आहे. हेच नाही तर मी माझ्या प्रभागामध्ये जी लहान मुलं आहेत 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या वर्गातली, तर त्यांच्यासाठी मोफत शाळा सुरू करणार आहे. लक्षात घ्या. नंबर 2, जी मुलं 10वी 12वी झालेली आहेत त्या मुलांसाठी कमीत कमी अल्प दरामध्ये शिक्षण देण्याची व्यवस्था करणार आहे. पण ते शिक्षण तेवढं नाही तर मी त्यांना IAS, IPS, IRS आणि बँक अधिकारी त्यांना तयार करण्यासाठी मी त्यांचे कोचिंग फ्री घेणार आहे. नंबर 3, मी हायकोर्टामध्ये आहे, जिल्हा कोर्टामध्ये आहे, अनेक केसेस मी लढवलेल्या आहेत. अॅट्रॉसिटीच्या पासून, जमिनीच्या पासून, प्लॉटच्या पासून, बरोबर आहे, कौटुंबिक पासून, आणि सर्वच्या आणि इंडस्ट्रीचे जे काही लोक आहेत, काम करणारे बिचारी किंवा रिटायर्ड झालेले लोक आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यात आहे. 410 केसेस मी सक्सेस केलेल्या आहेत. याची यादी मी आपल्याला पाहिजे असेल तर देऊन टाकेन. नंबर 4, यापुढे मी जे कोणी लोक येतील दुःखी, कष्टी, असे लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, न्यायालयीन प्रॉब्लेम, तर त्यांच्यासाठी जे काही काउन्सिलिंग आहे ते काउन्सिलिंग मी फ्री दरात देणार आणि त्यांचा जो खर्च आहे तो अत्यंत अल्प दरात घेणार, अशी मी स्वतः हमीपत्र तिथे सादर केलेलं आहे. धन्यवाद बांधव. आपण एक शासकीय वरिष्ठ अधिकारी राहिलेले आहात आणि समाजाच्या सर्व थरामध्ये आपला वावर आहे. आपलं सामाजिक कार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आज ज्येष्ठ विधिज्ञ आहे. मग आपण मतदारांना कशा संदर्भात आपण आवाहन करणार आहात? व्हेरी गुड, थँक्यू. चांगला प्रश्न आहे. तर मी बांधवांनो, महाव्यवस्थापक शासनाचा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, रिजनल ऑफिसर, मंत्रालय येथे वरिष्ठ वर्ग 1 गॅझेटेड ऑफिसर म्हणून मी सतत 30 वर्ष सेवा केली. या माझ्या चांगल्या अत्युत्कृष्ट कामाबद्दल मला शासनाने IAS नामनिर्देशन केलं आणि तेव्हापासूनच मी ठरवलं की आपलं आता पुढचं जे आयुष्य आहे ते शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या. विशेष म्हणजे मॅडम बाजूला आहेत जया मॅडम, त्यांनी 350 गट तयार केले आणि हे 350 बचत गट तयार करून आम्ही काही प्रभाग, काही वार्ड
आम्ही दत्तक घेतले आणि तिथे महानगरपालिकेमार्फत शासनामार्फत जे काही घरकुल आहे, जे काही ड्रेनेजची व्यवस्था आहे, जे काही रोड आहेत, त्यांचं आरोग्य तपासणी इत्यादी कोरोनाच्या काळामध्ये विशेषतः बांधवांनो आम्ही औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये किट्स वाटप केले, त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. सर्व जिथे जिथे गोरगरिबांचे वार्ड असतील तिथे आम्ही हे काम केलेलं आहे आणि हेच काम आम्हाला पुढे चालू करायचं आहे. आपलं नाव? ॲडव्होकेट DV खिल्लारे, काम हायकोर्ट, छत्रपती संभाजीनगर, प्रभाग क्रमांक 25, प्रभाग क्रमांक 25. सरांनी आयुष्यभर मंत्रालयामध्ये जॉब केला, त्यानंतर रिटायरमेंट झाले. रिटायरमेंट झाल्याच्या नंतर जे रिटायरमेंट लोक होते त्यांनी काय करायचं म्हणून त्यांनी समता सैनिक दल स्थापन केले. समता सैनिक दलामार्फत बचत गट मी तयार केले आणि मग बचत गटामार्फत जे काही प्रॉब्लेम येत होते महिलांचे, माझ्या बचत गटामार्फत 350 बचत गटामार्फत ते त्यांना त्यांच्यासाठी आम्हाला वकील पाहावं लागे. त्यासाठी सरांनी स्वतः LLB सुरुवात केली. तेव्हा रिटायर झाल्यानंतर LLB केली, LLM केलं आणि आणखी एक परीक्षा दिली आणि आता वकिली पण करतात, सामाजिक कार्य पण करतात आणि मी त्यांना वेळोवेळी साथ देते. मी जया गजबी आहे. Now and press the bell icon. Never miss an update.